मैदानाचा सामना चालू आहे. तुम्ही पाले वर्सेस पाशाने, पाले वर्सेस पाशाने संघाबाद म्हणण्याबद्दल झालं तर दामतच्या रजनीमध्ये त्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती. सुंदर अशी स्पर्धा त्यांनी गाजवली होती पाशाने संघाने. नौजवान पाशाने, सुंदर असं त्यांचं नाव आहे क्रिकेटच्या संघामध्ये, नौजवान पाशाने. आणि त्याचप्रमाणे कृपा 11 पाले बी, पाले संघाचं काही आमच्याशी एक असं नातं पण आहे मित्रांनो, आणि तसं पाशाने संघाचं आमच्याशी एक नातं आहे. चला जाऊया मैदानात. चांगला उत्कृष्ट सामना चालू येतो पाले पाशाने. पहिला चेंडू, लेफ्ट हँडेड बॅट्समन पॉईंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसे बीट होतात. निर्धार तुम्ही सांगता होते. आता मात्र मिलिंद हा गोलंदाज प्रयत्न जरूर करणार संघ जिंकण्यासाठी, धावा वाचवण्यासाठी. पाशानचा हा फलंदाज जातोय तो म्हणजे शॉर्ट मिड ऑनला मारतोय, खणखणीत असा स्ट्रोक मारतोय, पण 2 धावा निश्चितच मिळणार. आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न 3 धावा पूर्ण करतोय. एक सन्मान दिला त्यांनी हा, परंतु गॅप ही मोठी असल्या कारणाने 3 धावा त्यांना निश्चितच मिळणार. पाशाने संघाने मात्र आपल्या धावसंख्येचा श्रीगणेश केला आहे. त्यांनी तो पण 3 रनांनी श्रीगणेश केला आहे. 2 चेंडू 3 धावा पाशाने संघाच्या. वैभव, मोठा फटका माझा प्रयत्न मात्र गलीमध्ये आपली कॅच घेऊन बसतोय. शॉर्ट लेगला आपली कॅच जाते आणि मात्र आता वैभवचा पारीचा अंत होत आहे. वैभव मात्र आपल्या संघासाठी कोणतेही खातं उघडू शकणार नाही मित्रांनो, आणि वैभवची विकेट जाताच विकेटचं पतन होते. 3 चेंडू 3 धावा, असं पाचांचं समीकरण जुळत आहे. चला डीके मास्टर. पहिल्यांदाच खेळतात कारण आमचा आहे पर्वच पहिले आहे, त्याच्यामुळे जाऊया मैदानात. वैभव बाद होता, त्याची जागा भरून घालतो विशाल. पाशाने जसं आपल्याकडे बीड वारे संघ, वारे हा जर गाव मोठा असेल तरी पाशाने त्या विभागात मात्र एक मोठा गाव म्हणून आहे, लोकसंख्येने सर्वात जास्त आहे. तिसरा फटका मारतोय तो म्हणजे शॉर्ट मिडॉनच्या वरून, परंतु ताईना सुंदर झेल होते. आता मात्र विशाल जाताच माघारी परततोय. जबरदस्त फटका होता, विशाल ताकदीचा फटका होता, परंतु फटका मात्र फसलाय आणि विकेटचं पतन लगातार एका मागोमाग एक विकेटचं पतन होते पाषाण संघाचं. पाषाण संघ आता बॅकफुटवर येतोय. चला डीजे मास्टर. कृपया करून आपला ट्रॉफीज, आपला इनाम स्वीकारायचा, सन्मान स्वीकारायचा आहे, त्याला राहून घ्या त्याचं समस्व. विशालची जागा आता घेईल ओम. पाषाणी संघाचा हा ओम का लेग साईडला माझा प्रयत्न, पुरेपूर प्रयत्न, परंतु कायसे बीट होतात. अंपायर मात्र स्तब्ध. निर्धाव चेंडू सांगता होते. धाव संख्या झाली ती तब्बल 3च्या घरात. 5 चेंडू 3 धावा, 2 विकेट. चांगली गोलंदाजी करतो हा मिलिंद आपल्या संघासाठी.
कृपा इलेव्हन पाले संघाचा जो किपर आहे तो देखील व्यावसायिक खेळाडू आहे. सुंदर फटका, स्क्वेअर लेगला मारला फटका, सीमारेष लगत जातोय. आडवण्याचा पूर्ण प्रयत्न होतो परंतु चौकार मात्र निश्चित मिळणार. आणि कृपा इलेव्हन संघाचे जे विकेट किपर आहेत त्यांचं मनीष कोलेकर हे देखील एक व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांचा सुद्धा मान सन्मान निश्चित होऊन जाईल. श्री साईनाथजी मोहिते यांना आमंत्रित करतो व्यासपीठाने स्थानापन्न व्हायचं. श्री साईनाथजी मोहिते एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 7. पाषाणी संघाचे 2 विकेटच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी. त्याप्रमाणे हा शेवटच्या चेंडूवर आलेला मात्र खणखणीत चौकार असेल तो ओमच्या बॅटमधून. त्याला सत्कार समारंभ बोलूया. ग्रुप ग्रामपंचायत नसरावचे माजी सदस्य श्री साईनाथजी मोहिते आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करतील आपले परेशजी मोहिते. चला परेशजी मोहिते सत्कार करायचा आहे तुम्ही. तेजस गोलंदाज लेग साईड मारला, पूर्वी प्रयत्न करतोय. पहिलंच मन वळवलं होतं लेग साईडला मारायचं आहे परंतु एक धावेवर समाधान मानावं लागते पाषाणी संघाला. जबरदस्त फटकाबाजी करतोय हा राज, लेफ्ट हँडेड बॅट्समन असलेला हा राज. पहिलंच त्यांनी मन वळवलं की हा चेंडू मात्र आपला लेग साईडला मारायचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपली दिशाही बदलली. आता मात्र ओम ज्यांनी पहिल्या षटकाला चौकार टाकला, आता तो ओम स्ट्राईक एंडला खेळतोय. पॉइंटला माझा पूर्ण प्रयत्न असेल, पॉइंटला माझा पूर्ण प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू सांगता करतोय तेजस. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतोय तेजस. सुंदर गोलंदाजी. जबरदस्त फटका मारतोय तो स्क्वेअर लेगला आणि त्याचप्रमाणे जलबाद देखील होतोय. सुंदर शतक लावलंय ते कृपा इलेव्हन पाले संघाने. सुंदर फटका होता त्याप्रमाणे सुंदर झेल सुद्धा घेतली कृपा इलेव्हन पाले संघाने. आता मध्ये तंबूत परततोय तो ओमच्या पारीचा अंत होतोय. ओमची जागा बनवून काढ ऋतिक. बादल क्रिकेट संघ नसरापूर आयोजित भव्य दिव्य चषक स्पर्धा फायनल डेचा हा दिवस असेल त्यामुळे मान्यवरांची मानलेली ते होणारच हे निश्चितच आहे. आणि क्रिकेट रसिकांची गर्दी जमणार हे देखील निश्चित आहे. चला जाऊया मैदानाकडे. कृपा इलेव्हन पालेबी तसे नौजवान पाशाने. फटका मात्र मारतोय तो म्हणजे कव्वरच्या दिशेने आणि जातोय खणखणीत चौकार. काय क्लासिक फटका मारला, देखना फटका मारलाय या फलंदाज ऋतिकने. जबरदस्त फलंदाजी पाषाणी संघाकडून ऋतिकच्या द्वारे पाहायला मिळते. आता मात्र मोठे फटके कन्वर्ट करायला लागतील आपल्या संघाच्या बाजूने पाषाणी संघाला. सामना आव्हान जर मोठे द्यायचं असेल पालेबी संघाला म्हणजे कृपा इलेव्हन पालेबी संघाला तर मोठे फटके देखील मारावे लागतील. सलमान पॉईंटच्या दिशेने मला चेंडू भिरकावतोय. जातो सीमारेष लेखत एक आणि काहीतरी बिनसलं क्षेत्ररक्षकाकडून आणि मात्र येतो चौकार. आपल्या इरादे स्पष्ट केले ते म्हणजे ऋतिकने 2 चेंडू 2 चौकार मारले. त्याने धावसंख्या मात्र गोलीच्या वेगाप्रमाणे त्याने आपली धावसंख्या पुढे नेली. धावसंख्या 16. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या 16 कृपा इलेव्हन पालेबी संघाची सॉरी नौजवान पाषाणी संघाची. चला डीजे मास्टर
उत्पन्न व्हायचं आहे. आपले देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कृपा विलियम पाले संघाने आता तिसरा गोलंदाज, तिसरं षटक वैयक्तिक, पहिलं सांघिक, तिसरं सागर. लेफ्ट हँडेड बॅट्समन राज अजूनही मैदानात मोठ्या धावसंख्येमध्ये वाटचाल असेल, निश्चितच त्याला की आव्हान द्यायचं ते म्हणजे कृपा विलियम पाले बी संघाला. आणि फटका सजवलाय, फटका सजवलाय, कव्हर त्या दिशेने मारतो फटका. एक धाव निश्चितच मिळणार. एक धावाच्या मध्ये धावसंख्या वाढली ती जाते ती 17च्या घरात. थेंबे थेंबे तले सच्चे असे एक मन आहे, ते काही होईना, परंतु एक धावाने पुढे जात आहे पाले संघाची धावसंख्या. फटका खोदून काढलाय, फटका खोदून काढलाय आणि एक धाव निश्चित मिळेल. कृपा 11 पाले संघ हा दिनेश मस्कर यांचा संघ आहे आणि ते दिनेश मस्कर आमचे भाचे सुद्धा लागतात असे आमचे कृपा 11 पाले संघ. दिनेश मस्कर आपल्या समोरच उभे आहेत. जाऊया मैदानाकडे. कृपा 11 पाले संघ आणि नौजवान पाशाने पूर्णपणे लेगला मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसे बीट होतात नौजवान पाशाने संघ. आता मात्र जरा सागर मात्र गोलंदाजी टिचून करतोय. 3 चेंडू 2 धावा हा सागरच्या मार्फत येतात. राजचं मात्र बॅट वळवण्याची एक स्टाईलच वेगळी आहे, राणी स्टाईल मात्र वेगळी आहे, पण बॅट त्यांनी तलपलत नाही, नक्कीच तलपलेल. आणि मात्र एक धावाने धावसंख्या सरसावते, पुढे जाते. धावसंख्या झाली ती 19च्या घरात. आता मोठे फटक्यांचा सन्मान द्यावा लागेल नौजवान पाशे संघाला. पूर्णपणे फटका सोडण्याचा प्रयत्न करतोय पाचने संघ, परंतु त्याच चाणाक्ष बुद्धीने गोलंदाजी करतो हा सागर. निर्धाव चेंडू सांगता करतोय. आजपर्यंत 5 चेंडू झालेत, त्याने 2 निर्धाव टाकलेत आणि 3 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी मार्फत दिसते ती कृपा 11 पाले संघाकडून. फटका स्केर वेगळा फटकवलाय, सजवलाय आणि सीमारेषा बाहेर जातोय. कणकणी षटकार येतोय. जयेश मोहिते मात्र षटकार सांगतात आणि षटकाची समाप्तीचा एक ते संदेश देतात. 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली ती तब्बल 25. त्याला सन्मान दिला आणि त्यांचंच डायरेक्ट गाण्यावर इथं वाजवलं. खरंच तुमचं हार्दिक अभिनंदन. चला जाऊया मैदानाकडे. मैदानाचा सामना चालू म्हणजे कृपा 11 पाले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आहे नौजवान पाशाने. कृपा 11 पाले संघ म्हणजे आमचा भाचे दिनेश मस्कर यांचा हा संघ आज आपल्या वादळ क्रिकेटच्या मैदानावर खेळतोय. नौजवान पाशाने संघ म्हणजे नितीन यांची सासूरवाडी म्हणावी लागेल नौजवान पाशाने संघ. सन्मान आणि सन्मानच्या दिशेने तो चौकार जबरदस्त फटका मारतोय तो राज. कव्हर पॉईंटच्या दिशेने हा फटका जातोय आणि यशोतीत त्याचा सन्मान पण होते चौकारच्या साह्याने. जबरदस्त बॅटिंग राजच्या स्वरूपात. धावसंख्या 4 ने वधारते 29च्या घरात.
फटका साधवायचा प्रयत्न करतोय, लेग साईडला माझा प्रयत्न, परंतु संधी पाहिजे ती म्हणजे प्रतीकला. प्रतीक हा बाहुबली फलंदाज आणि सॅटिस्फाय करतोय. जबाबदारी अंगावर घेईल याची त्याला मात्र खात्री आहे. त्याच्यामुळे आपल्या विकेटचं पतन करून मात्र माघारी परतो हा नवजवान पाषाण संघाचा राज. केले मित्रांनो. मैदानात मात्र आता ऋतिक जागरण होतो ओमकार. एक ओमकार मैदानात तर एक ओमकार व्यासपीठावर स्कोररची भूमिका निभावतोय. जबरदस्त सामना चालू आहे तो म्हणजे कृपा विलन पाले आणि नवजवान पाशाने. फटका शोधण्याचा प्रयत्न, परंतु त्याचप्रमाणे क्षेत्रस्वामी तैनात. फटका मिडॉपला जातोय आणि मिडॉपला मध्ये क्षेत्र निश्चित असतो, त्याच्यामुळे धाव संख्यामध्ये एक निमक्त वाढायला नवजवान पाषाण संघ खूप सुंदर संघ आहे मित्रांनो. मी अनेक वेळा मित्रांना देखील बोलले, त्यांनी मी बॅटिंग फलंदाजी बघितले, परंतु आज जरी अडकल असतील ना पण तो सुंदर संघ आहे. त्यांनी 12 सध्या डाऊनफॉल चालू आहे टीमचा, परंतु विश्वास इथं संपादन मात्र निश्चितच करतील. चला जाऊया मैदानाकडे. शेवटच्या चेंडू देखील एक धावपा झाला. धाव संख्या झाली ती 4 षटके आणि धावलेला 30. रमेशजी देवगरे, आता जरा माझ्या साईडला बसायचं आहे आणि जरा मदत देखील करायचं आहे. लावून घ्यायचं आहे आणि कृपा 11 पाले आपले मैदानात त्याने आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. कृपा 11 पाले.
चला जाऊया मैदानाकडे. स्पीडअप करा मित्रांनो. कृपया पालेबी संघाला धावसंख्या पाहिजे 31. निष्कर्ष देवगरे वादळ क्रिकेट संघाचे एक स्टार गोलंदाज ज्यांची वर्णी असे निष्कर्ष देवगरे आणि त्यांच्या समोर त्यांचे बंधू तेजस देवगरे. एक नसरापूरची एक्सप्रेस म्हणली जाते असं आपले तेजस देवगरे. KPL मध्ये त्यांची चांगली वर्णी झालेली आहे. तेजस देवगरे यांची नितेश टिंकांडे या गणेगावच्या संगनायकांनी त्यांची वर्णी लावलेली आहे असे तेजस देवगरे. आज मात्र प्रेक्षक आयोजक बनून चांगला मनमुराद लुटतात आपल्या या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा. चला जाऊया मैदानाकडे. कृपा पाले तसेच नवजवान पाशाने संदेश निखिलजी मोहिते यांचं आगमन झालंय. व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं निखिलजी मोहिते तुम्ही. मनीष प्रयत्न पूर्ण असेल कॅच घेण्याचा, परंतु एक धाव निश्चित पूर्ण होईल आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु धावसंख्या कोणी रोखू शकत नाही. दुसरी धाव कोणी रोखू शकत नाही. 2 धावच्या धावेने श्रीगणेश होतोय तो म्हणजे कृपा विलन पालेबी संघाचा. जबरदस्त फटका मारचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला मारचा फटका. गोलंदाज मात्र वैभव. आपल्या संघाने वैभव निर्माण केले का हा गोलंदाज वैभव आपल्या संघाला परत आणेल का? कारण 31 ही धावसंख्या मात्र कृपा विलन पालेबी संघाला पार करायची आहे. सोडण्याचा प्रयत्न, परंतु म्हणजे आपला हा सतत तैनात असतो आणि त्याच्यामुळं धाव मात्र एकच मिळेल. 2 चेंडू 3 धावा. सुंदर गोलंदाजीचं प्राबल्य कौशल्य दाखवतो तो म्हणजे हा गोलंदाज वैभव. सन्मान येतोची सन्मान दिलाय. मागच्या मात्र चेंडू धाव काढली नाही आणि आता मात्र ती 1 धाव पूर्ण करतोय म्हणजे त्या धावेचा मात्र कसर भरून काढतोय. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. ज्याप्रमाणे पाषाण संघ खेळत होता त्याचप्रमाणे मला वाटतं आज कृपा विलन पालेबी संघ खेळतोय. जबरदस्त हा सामना बघायला मिळेल. फटका जोरात मारण्याच्या प्रयत्नात मात्र आपली स्लिपला मात्र कॅच देतोय तो हा फलंदाज आणि बाद होतोय तो फलंदाज म्हणजे अजय. आता मात्र डीजे मास्टर तुम्ही वैभव सुंदर गोलंदाजी पासने संघाकडून. चेंडू जातो तो म्हणजे शॉर्ट मिडॉनला, परंतु एकच धाव मिळेल. शतकमध्ये तैनात असतील पाषाणे संघाचे. एक हलकासा हा एंट्री करणार आणि सागर त्यांनी जागा सुद्धा घेणार. ऋतिकचा हा चेंडू संबंध नाही हरेशांना आणि आपले विकेट मात्र गमावून बसला. विकेट मात्र त्यांनी पतन करून ठेवलं. ऋतिकला मात्र चांगली एक नामवंत संधी दिली आपल्या एक विकेट आपल्या नावावर करण्याची. असा हा ऋतिकने मागच्या म्हणजे ह्याच मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजीसाठी तोसाठी तयार झाला आहे की आपल्याला ही गोलंदाजी चांगली करायची आहे आणि त्यामार्फत आपल्याला आपला हा संघ विजयाच्या प्रगतीपथावर न्यायचा आहे. असा हा ऋतिक आणि आता सामना करेल त्याचा हा सागर. फटका क्लास केलाय एक्स्ट्रा कव्हरेजने, परंतु त्या
त्याच पद्धतीने मात्र कॅच जाते मित्रांनो. काय सुंदर कॅच घेतो हा पाषाण संघाचा क्षेत्ररक्षक अभि. जबरदस्त कॅच घेतली आहे, एक लाजवाब अशी कॅच. या कॅचच्या साहाय्याने मात्र सागरचं मात्र पतन होतंय. कृपा 11 पाले संघ मात्र पूर्णपणे अडचणीत सापडतो. जबरदस्त गोलंदाजी करतो हा ऋतिक. 2 चेंडू 2 विकेट्स. फटका थोडा लाजवाब होता मित्रांनो, फटका देखील नेत्रदीपक होता, परंतु ज्या ठिकाणी अभि उभे होते त्यांनी मात्र हा सुंदर झेल घेतला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्याचप्रमाणे सुंदरसा देखण्याचा फटका सुद्धा बघायला मिळाला. चला जाऊया मैदानाकडे. कृपा विलन पाले तशा नौजवान पाशाने या संघातील हा सामना आता बघी मोक्याच्या ठिकाणी येऊन टेपलाय. नेत्रदीपक सामना, रोमहर्षक सामना, वादळ क्रिकेटचं मैदान असल्या कारणाने सामने तर रोमहर्षक होणारच. एकतर्फी सामना कोणता होणार नाही यात मात्र शंका नाही. फटका मात्र मोठ्या मांड नादामध्ये आता मात्र जातोय षटकार. काय ताकद असेल या फटक्यामध्ये, किती उंचावर मारायला फटका, मात्र त्याच लांबीने पडतोय हा फटका. खणखणी तो षटकार मारतोय हा फलंदाज संतोष. जबरदस्त फटकेबाजी करतोय हा संतोष. आता मात्र त्यांनी कमबॅक केले, जरी 2 विकेट्स मात्र संघाने घेतल्या असेल, परंतु आता मात्र खणखणी तो षटकार. सचिनजी मोहिते यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. सचिनजी मोहिते स्क्वेअर लेगला मारला फटका, जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि कणकेश्वर चौकार. आता मात्र कमबॅक केलं चांगले पाले संघाने. कृपा पाले संघ हा कमबॅक करतोय. आपल्या पॅवेलियनमध्ये त्यांचा आनंद निर्माण होतोय, आपल्या गोट्यामध्ये त्यांचा आनंद निर्माण होतो असा कृपा पालेवेळी संघ. चला सचिनजी मोहिते व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी सचिनजी मोहिते यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत खूप खूप स्वागत असेल. विनंती असेल यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. स्क्वेअर चेंडू आणि धावबाद पण होईल. मित्रांनो रिव्ह्यू नसेल, वाईटला रिव्ह्यू नाहीये. सॅटिस्फाईड केली विकेट्स त्याने आणि आपल्या पुढच्या सहकार्याने विश्वास दाखवला म्हणून त्याने सॅटिस्फाय विकेट केली आणि बाद होतोय हा संतोष. आज त्याने आता षटकार मारला होता, म्हणजे ताकद होती सामना खेचून आणण्याची. विजय संतोष विजय जबरदस्त. कृपा 11 पाले संघाची जबरदस्त बॅटिंग, तुफान फलंदाजी. 2 वर षटकाच्या मागे राहिला असेल हा पाले संघ, परंतु आता मात्र चांगली भरारी घेतोय, चांगलं विश्व निर्माण करतोय, चांगले क्रिकेटच्या नेतृत्व फटके मारतोय हा संघ. विजय साने आतला हा फटका, जबरदस्त हा फटका असेल, षटकार जातोय. आता मात्र कदाचित फटका फसेल सुद्धा आणि त्या क्षेत्रावर कॅच सुद्धा घेतोय हा नौजवान संघाचा क्षेत्ररक्षक सूरज. आपल्या या सूरजने मात्र वरच्या सूर्याला मात्र झाकलंय आणि कॅच मात्र क्षेत्रापणी घेतलंय त्या सूरजने. विकेटचं पतन होते पाले संघाचे आता धाव संघ झाली ती 28. आणि आता 6 चेंडू 3 धावांची गरज. सामना मात्र वळवलाय तो म्हणजे श्रीकृपा 11 पाले संघाने. आता मात्र बाचे मात्र खुश असतील, कारण मगाशी जरासे नाराज वाटत होते, त्यांचा चेहरा मात्र त्यांचे हावभाव सांगत होते. आता मात्र त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव मात्र बदलले, जरा खुश दिसत आहेत. परंतु क्रिकेट एक कमबॅक कधी होतं, कधीही पुनर्संजीवनी निर्माण होते. त्याच प्रकारे हा नौजवान पाषाणी संघ पूर्णपणे प्रयत्न करेलच, शर्तीचा प्रयत्न करेल की आपला संघ, आपला सामना जिंकायचा आहे, आपला संघ विजयाच्या मुहूर्तावर न्यायचा आहे. बघूया येणारा काल ठरवेल. घोड्या मैदान का लांब नाही.
अगदी सुंदर सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. पाले वर्सेस पाषाणे आणि शेवटच्या षटकामध्ये चला पंच सामना लवकर चालू करा. विजय मात्र सोपा झालाय. कृपा एडवेन पालेबी संघाचा विजय मात्र सोपा. 1 रनची गरज, 5 चेंडू. विजयाच्या दिशेने वाटचाल, सुंदर अशी वाटचाल. मोर्या 11 पायरमाल या संघाचे कर्णधार आपण या टॉच बॉक्सकडे यायचं आहे. कृपा 11 संघ पाले हा मात्र विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत झाले संघाचे गोडगोड कौतुक. आता मात्र लगेचच टॉस करून घ्यायचं.